नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वर्कशॉप एक्सपेरिमेंटचं, रिपोर्ट्स आणि असाइनमेंट्सच्या इंडेक्स पानाची माहिती घेणार आहोत. यात वेल्डिंग, फिटिंग, मशीन, प्लंबिंग आणि शीट मेटल शॉप्सची यादी आहे. न पहिला प्रयोग आहे वेल्डिंग शॉपमधील लॅप जॉइंट. नो 1. प्रोसेस प्लॅनिंगमध्ये जॉब प्रोसिजर, ड्रॉइंग, मार्किंग, कटिंग, फायलिंग, टॅग वेल्डिंग, फुल वेल्डिंग, चिपिंग आणि फिनिशिंगसाठी प्रत्येकी 2 तास असे एकूण 10 तास नियोजित आहेत. जॉब ड्रॉइंगमध्ये लॅप जॉइंटचे रेखाचित्र स्पष्ट दिसते. 50 मिमी लांबी, 30 मिमी रुंदी आणि 5 मिमी जाडीच्या पट्ट्या 20 मिमीने ओव्हरलॅप केल्या आहेत. सर्व मोजमापे मिलीमीटरमध्ये आहेत. मटेरियल म्हणून MS 50x50x 5 मिमी वापरले आहे. टूल्समध्ये मेजरिंग टेप, हँड स्क्रीन, टेप मार्कर, गॉगल, फाईल, चिपिंग हॅमर, वेल्डिंग मशीन, राईट अँगल, वायर ब्रश, क्लॅम्प, हँड ग्लोव्ज आणि वेल्डिंग रॉडचा समावेश आहे. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनमध्ये मार्किंग, कटिंग, फायलिंग, वेल्डिंग आणि फिनिशिंग या पायऱ्या आहेत. प्रोसिजरमध्ये 50-50 क्षेत्र मार्क करणे, मटेरियल कापणे, योग्य कोन मिळवण्यासाठी फायलिंग करणे, वेल्डिंग करणे आणि फिनिशिंगसाठी गंज व स्लॅग काढणे यांचा समावेश आहे. सेफ्टी प्रिकॉशन्समध्ये इन्स्ट्रक्टरच्या सूचनांचे पालन करणे, परवानगीशिवाय मशीन न चालवणे आणि वेल्डिंग करताना गॉगल्स, ग्लोव्ज व स्क्रीन वापरणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रयोगाला 10 गुण आहेत. आता दुसऱ्या प्रयोगाकडे वळूया. फिटिंग शॉपमधील वीक जॉइंट. नो 2. यासाठी प्रोसेस प्लॅनिंगमध्ये जॉब ड्रॉइंग, प्रोसिजर, मार्किंग, कटिंग, फायलिंग, मेजरिंग, शेप कटिंग, फिनिशिंग, रोल नंबर आणि पंचिंगसाठी प्रत्येकी 2 तास असे एकूण 8 तास दिले आहेत. जॉब ड्रॉइंगमध्ये वीक जॉइंटचे रेखाचित्र दिसते. 45 मिमी लांबी आणि 30 मिमी रुंदीचा आयताकृती भाग आणि 45 मिमी लांबीचा बार, ज्यामध्ये वी कट सेक्शन आहे. वी कटची रुंदी खाली 15 मिमी आणि वरती 10 मिमी आहे. सर्व मोजमापे मिलीमीटरमध्ये आहेत. मटेरियल MS 50x50 मिमी आहे. टूल्समध्ये स्टील रूल, मार्किंग गेज, सेंटर पंच, हँड सॉ, बॉल पिन हॅमर, टॅप रेंच, स्क्वेअर फाईल, ट्रायंग्युलर फाईल, ड्रिल बेट 5 मिमी, टॅप बीट 5 मिमी आणि कट ऑफ मशीन आहेत. सिक्वेन्समध्ये कटिंग, फिनिशिंग, शेप कटिंग, पंचिंग, ड्रिलिंग, टॅपिंग आणि असेंबलिंग यांचा समावेश आहे. प्रोसिजरमध्ये रॉ मटेरियल कापणे, बाजू फिनिश करणे, मापन घेणे, कट